सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण भूगोलाच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामधले पहिले 2 पाठ पाहिले होते. ऋतुनिर्मिती भाग 1 व चंद्र पृथ्वी सूर्य हा पाठ पाहिला होता. त्यानंतर आपल्याला पुढचा पाठ पाहायचा आहे, तो म्हणजे भरती व ओहोटी. तर मित्रांनो, या पाठामध्ये आपण भरती ओहोटीची संकल्पना समजून घेणार आहोत, शिवाय त्याचे परिणाम आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या पाठाला. तर मित्रांनो, इथे समोर 2 चित्र दिलेली आहेत तुम्हाला. ती चित्र एकाच ठिकाणाची आहेत, एकाच समुद्राची आहेत, परंतु त्यामध्ये आपल्याला बदल दिसतोय ना. आणि हा कशामुळे दिसतो, तर हा बदल या भरती ओहोटीमुळे दिसतो. तर मित्रांनो, आपल्याला तेच पाहायचं आहे की नेमके हे बदल का होतात, कशामुळे होतात आणि कसे होतात. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया या लेक्चरला. तर बघा, वरील दोन्ही छायाचित्र जे आहेत ते एकाच ठिकाणाहून घेतलेले आहेत, बरोबर. जेव्हा आपण समुद्रकिनारी राहतो, काही काळ राहतो आणि त्यानंतर आपल्याला कळतं की समुद्राचे पाणी काय कधी-कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे आपल्याला दिसते आणि कधी-कधी काय होतं, किनाऱ्यापासून ते पाणी खूप दूर गेल्यासारखे आपल्याला वाटते. आणि ही जी सागर जलाच्या हे जे समुद्राच्या पाण्याच्या या ज्या हालचाली आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, भरती ओहोटी म्हणून ओळखतो. तर मित्रांनो, काही अपवाद वगळले तर जे सर्व समुद्रकिनारे आहेत, जगभरात जे सर्व समुद्रकिनारे आहेत त्यांच्यावरती आपल्याला भरती ओहोटी आढळून येते. परंतु काही ठिकाणी नसते, काही अपवाद असतात ना प्रत्येक गोष्टीला, तसे याला देखील अपवाद आहेत. मित्रांनो, भरती आणि ओहोटी ही काय नैसर्गिक घटना आहे आणि त्यामागे काय शास्त्र आहे ते आता आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचे आहे. तर मित्रांनो, भरती ओहोटी जी आहे ती या समुद्राच्या पाण्याची दररोज आणि नियमितपणाने होणारी हालचाल आहे. तर बघा, भरती ओहोटी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कशी हालचाल आहे, तर ती दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. म्हणजे बघा, जे समुद्रातील पाणी जे असतं त्यांच्यामध्ये ठराविक कालाने काय होतं, बदल होत असतात. ठराविक काळ म्हणजे 12 तास आणि 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होत असते. म्हणजे 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटी येते, परत पुढच्या 12 तास 25 मिनिटांनी काय येते, भरती ओहोटी येते. तर मित्रांनो, पृथ्वीवरील जे जलावरण आहे त्यामध्ये सातत्याने घडणारी ही घटना आहे. पण आपल्याला ती वरवर पाहता आपल्याला ती सहज आणि स्वाभाविक वाटते, परंतु मित्रांनो लक्षात घ्या, याचा थेट संबंध कोणाशी आहे, सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बलाशी आहे. तर मित्रांनो, गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल आता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काही प्रयोग दिलेले आहेत. तर काय, तर त्यांनी म्हटलंय की तुमची एखादी वही असेल तर त्या वहीवरती तुम्ही काय करा, एखादा खडू ठेवा किंवा खडा ठेवा आणि ती वही काय करायची, डावीकडून उजवीकडे जोराने हलवायची, सरकवायची. तर काय होतं ते निरीक्षण करायचं. किंवा एखादी कढीचा डब्बा असेल तर त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि तो गरगर फिरवायचा, मग त्यातून काय होतं हे पाहिजे. असे काही त्यांनी आपल्याला प्रयोग दिलेले आहेत आणि त्यातून निरीक्षणे काय असतात ते वर्णन करायची आहेत. त्यांनी किचनचं देखील, आपण तर हे नेहमीच करत असतो, किचन भेटलं किंवा एखादी चावी असेल तर ते आपण गोल गोल हाताने फिरवत राहतो ना, मग त्यातून काय घडतं ते आपल्याला निरीक्षण सांगायचं आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण या कृती केल्यानंतर मग त्यावर काय निरीक्षणे होतात, तर त्या आपल्याला केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बलाशी निगडीत आहेत. तर आपण आता पाहूया त्या कृती ज्या आहेत त्यांच्या मागे भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे ते. तर मित्रांनो बघा, ज्यावरील सर्व कृती ज्या आपण पाहिल्या, जे प्रयोग आपल्याला सांगितले त्यांमध्ये केंद्रोत्सारी बलाचे म्हणजेच केंद्रोत्सारी बल म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षण बलाच्या जे विरुद्ध दिशेने कार्य करतं. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्राच्या बाहेर जाणारे केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा बल. तर हे केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो या सर्व कृतींमध्ये. आणि हे जे केंद्रोत्सारी बल असतं ते गुरुत्वाकर्षण बलाच्या कसं असतं, विरुद्ध दिशेने कार्य करत असतं. केंद्रोत्सारी म्हणजे काय, केंद्रातून बाहेर जाणारा. आणि गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल म्हणजे केंद्राकडे येणारा. ओके, तर लक्षात घ्या केंद्रोत्सारी आणि गुरुत्वाकर्षण बल यामधला फरक. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे केंद्राकडे येणारा. तर मित्रांनो, आपण या केंद्रोत्सारी बलाचा स्वतः देखील अनुभव घेतलेला असतो की जत्रेमध्ये जे पाळणे असतात, चक्राकार पाळणे, त्यामध्ये आपण बसलो तर ते वेगाने फिरत असतात आणि आपल्याला असं बाहेरच्या दिशेने फेकल्यासारखं वाटतं, किंवा जो पाळणा असतो तो आपल्या बाहेरच्या दिशेला कसा असतो, थोडा झुकलेला असतो. आणि हेच काय असतं, तर केंद्रोत्सारी बलाचा परिणाम असतो.
तर मित्रांनो, आपण रस्सी खेचचा खेळ देखील पाहिलेला आहे, ज्यामध्ये दोन्ही साईडने बल लावलं जातं आणि मग त्यातून काय होतं ते देखील आपल्याला त्याचा अनुभव मांडून त्याचं निरीक्षण सांगायचं आहे. तर आता आपण ते पाहूया. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल यामध्ये काय फरक असतो आणि ते कशा प्रकारे कार्य करतात. तर मित्रांनो, जे पृथ्वीचं परिवलन असतं, पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला पृथ्वीचं परिवलन म्हणतात. आणि या परिवलनामुळे पृथ्वीला काय होतं, केंद्रोत्सारी बल, एक प्रकारचं जे बळ मिळतं पृथ्वीला किंवा प्रेरणा मिळते, ते कोणतं बल असतं, तर ते केंद्रोत्सारी बल, केंद्रोत्सारी प्रेरणा असे त्याला म्हटले जाते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून कशी असते, विरुद्ध दिशेने कार्य करत असते. समजा ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी अशा प्रकारे परिवलन करत असेल तर ती जोराने पृथ्वी फिरते, वेगाने फिरते आणि ती फिरत असताना या साईडला थोडी पृथ्वी कशी असते, आपली कललेली असते. तर तेव्हा काय होतं, पृथ्वीवरती ती विरुद्ध दिशेने कार्य करणारी कोण असते, केंद्रोत्सारी प्रेरणा असते, केंद्रोत्सारी बल तेथे असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एखादी वस्तू आपण जर वेगाने फिरवत असू, जर आपल्या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण बल नसले तर काय होईल. समजा आता आपण हे किचन फिरवतोय, हे किचन आपण खूप वेगाने फिरवतोय, जर गुरुत्वाकर्षण बल नसले तर हे किचन काय होईल, आपल्या पृथ्वीच्या बाहेर निघून जाईल, आकाशात कुठेतरी दूर निघून जाईल. परंतु ते असं होत नाही. का होत नाही, कारण जेव्हा केंद्रोत्सारी बल किंवा केंद्रोत्सारी प्रेरणा कार्य करत असते, त्याच वेळेला काय असतं, गुरुत्वाकर्षण बल देखील कार्य करत असतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जी प्रेरणा आहे ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते आणि हे जे बल आहे ते गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते केंद्रोत्सारी प्रेरणेच्या पेक्षा जास्त असतं, अनेक पटींनी जास्त असतं. आणि यामुळे काय होतं, पृथ्वीवरील भूतलावरील ज्या वस्तू आहेत ती कोणतीच वस्तू काय होत नाही, बाहेर निघून जात नाही, ती आहे त्याच जागी राहते. म्हणजे बघा की तुम्ही हे पण उदाहरण पाहू शकता. समजा आपली ही पृथ्वी आहे आणि आता आपल्याकडे काय, पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी आहे, पृथ्वीवरती समुद्र आहेत, अनेक ठिकाणी पाणी आहे. समजा इथे पाणी असेल तर ते ठीक आहे, परंतु इथे पाणी असेल आणि आपल्याला असं वाटेल की आता हे तर पाणी उलटं झालं, पण हे पडत का नाही, कारण की इथे पृथ्वीवरती काय असतं, गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असतं आणि त्यामुळे हे जे पाणी असतं ते गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरच थांबतं, ते असं निघून जात नाही किंवा पृथ्वीच्या बाहेर उडत नाही. तर हे कशामुळे होतं, गुरुत्वाकर्षण बलामुळे होतं. तर मित्रांनो, इथे आपल्याला दिलेलं देखील आहे की बघा, पृथ्वीचं परिवलन दिलेलं आहे, त्यावर कशा प्रकारे केंद्रोत्सारी बल कार्य करतं, गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं, हे आपल्याला डायग्रामॅटिकली इथे दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला भरती ओहोटीची संकल्पना समजून घ्यायची आहे. तर आता भरती ओहोटी येण्यामागे काहीतरी कारणं तर असतीलच ना, काय येतात भरती ओहोटी, अशी परिस्थिती का उद्भवते. तर मित्रांनो, यामध्ये एक कारण काय आहे, चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. तर मित्रांनो बघा, गुरुत्वाकर्षण बल तिन्हींचे, कोणाचे, चंद्र, सूर्य आणि पृथ्वीचे. तसेच पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे. आता बघा, सूर्याभोवती कोण फिरतं, पृथ्वी फिरते आणि चंद्र कोणाभोवती फिरतो, पृथ्वीभोवती फिरतो. तर जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा अप्रत्यक्षपणे चंद्र कोणाभोवती फिरणार, सूर्याभोवती फिरणार. आणि हे एक कारण आहे की भरती ओहोटी येते. तसेच मित्रांनो, परिवलनामुळे पृथ्वीवरती निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा, आपण मगाशीच पाहिलं, केंद्रोत्सारी प्रेरणा, पृथ्वी जेव्हा परिवलन होतं पृथ्वीचं तेव्हा काय होतं, पृथ्वीभोवती केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते. तर हे देखील भरती ओहोटीचं कारण आहे. आता इथे दिलेलं आहे, ही पृथ्वी आहे आणि इथे चंद्र आहे. तर हे चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल कुठे कार्य करतं, या पृथ्वीवरती कार्य करतं आणि त्यामुळे काय होतं, भरती येते. तसेच ओहोटी देखील येते. भरतीच्या वेळी आपल्याला दिसतो थोडा फुगवटा आणि ओहोटीच्या इथे आपल्याला थोडा खड्डा किंवा ते पाणी आतल्या भागात गेलेलं आत ओढल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, आपण ते पाहूया आता. सूर्यापेक्षा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या जवळ असतो, बरोबर की नाही, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो आणि त्यामुळे काय होतं, पृथ्वीवरती चंद्राचे जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा कसं असतं, जास्त परिणाम करत असतं. आणि चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची जी सापेक्ष स्थिती आहे त्यामुळे काय होतं, भरती ओहोटी होत असते. सापेक्ष स्थिती म्हणजे ते एका लाईनीमध्ये असतात ना, आणि यामुळे काय होतं, ही स्थिती निर्माण होते, भरती ओहोटीची परिस्थिती येते. तर मित्रांनो, पृथ्वीवरती ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, म्हणजे समजा बघा, आता ही पृथ्वी आहे तर या पृथ्वीवरती इथे समजा भरती आली तर त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे इथे सुद्धा भरतीच येणार आणि इथे जर ओहोटी आली तर इथे सुद्धा ओहोटीच येणार. किंवा उलट झालं, समजा
इथे समजा ओहोटी आली तर इथे ओहोटी येणार, इथे भरती आली तर इथे देखील भरती येणार. बघा इथे दिलेलं पण आहे. तर तसं म्हणजे त्याच्या समोरच्या बाजूला देखील भरती असेल तर भरतीच येणार, ओहोटी असेल तर ओहोटीच येणार, हे एक लक्षात घ्या. तसेच जे पृथ्वीवरती हे कशामुळे होतं तर पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा हा परिणाम आहे. कशाचा? केंद्रोत्सारी बलाचा हा परिणाम आहे. तर मित्रांनो बघा आता ज्या वेळेला शून्य रेखावृत्तावरती भरती येते त्यावेळेला त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 डिग्रीच्या रेखावृत्तावरती देखील काय असते? भरतीच असते. कळालं? शून्य ही पृथ्वी आहे, इथं 0 डिग्री रेखावृत्त आणि त्याचं 180 डिग्री रेखावृत्त कुठे येणार तर इथे रेखावृत्त तर हे इथे येणार. तर ही 0 आणि 0 आपला मधून जातो आणि 180चा कुठं असतो? त्याच्या मागे असतो. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय आहे की रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. म्हणजे बघा हे जे रेखावृत्त आहेत त्यांना या काटकोन स्थितीमध्ये काय असते? ओहोटी असते. आपण मगाशी पाहिलं की गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते आपल्या केंद्रोत्सारी बलाला कसं असतं? काटकोनात असतं, म्हणजे ते त्याच्यावरती कार्य करत असतं. तर मित्रांनो हे दोन्ही परस्परावलंबित आहेत किंवा त्यामुळेच केंद्रोत्सारी बलाचा इफेक्ट अधिक जाणवत नाही. कशामुळे? गुरुत्वाकर्षण बळामुळे. तसेच जर भरती 0 डिग्री व 180 रेखावृत्तावरती असेल तर ओहोटी कोणकोणत्या रेखावृत्तावरती असेल? तर बघा आता ही पृथ्वी आहे आणि इथे जर भरती हे 0 इथे जर भरती असेल 0 आणि 180 तर ओहोटी कुठे असेल? ओहोटी इथे असेल, आपल्या या 0 वरती असेल. ठीक आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आता पाहायचं आहे की आपल्याला त्यांनी म्हटले की पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात आणि ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? तर बघा त्यांनी आपल्याला यावर विचार करायला सांगितलं आहे. तर ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करतात. म्हणजे गुरुत्वाकर्षण बल केंद्राकडे आकर्षित असतं, बरोबर, केंद्राकडे येतं आणि ते आपल्या कुठं जातात? केंद्राच्या बाहेर केंद्रोत्सारी बल असतं, ते कोणाच्या विरोधात कार्य करतात? गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करतात. कोण? अग्निबाण. त्यानंतर मित्रांनो आपल्याला भरती ओहोटीचे प्रकार पाहायचे आहेत. म्हणजे रोज रोजच्या भरती येतात त्याच्या वेळा काय असतात? बदलत असतात. म्हणजे आज जर या वेळेला भरती आली तर उद्या वेगळ्या वेळेला भरती येणार आणि त्याचप्रमाणे जी भरतीची कक्षा आहे ती देखील कशी होत जाते? कमी अधिक होत जाते. तर सर्वसाधारणपणे जी अमावस्येला व पौर्णिमेला जी येते भरती ती काय असते? सर्वात किंवा अष्टमीच्या दिवशी जी येते ती सर्वात लहान असते किंवा नेहमीपेक्षा लहान असते आणि अमावस्येला आणि पौर्णिमेला जी येते ती कशी असते? भरती ओहोटी सर्वात मोठी असते. तर मित्रांनो लक्षात घ्या इथे अमावस्येला आणि पौर्णिमेला येणारी भरती ओहोटी सर्वात मोठी आणि अष्टमीच्या दिवशी येणारी सर्वात लहान. आणि या भरती ओहोटीचे 2 प्रकार पडतात. कोणते? उदानाची भरती आणि भांगाची भरती. हे मासेमारी वगैरे जे करणारे लोक असतात त्यांना या बऱ्यापैकी गोष्टी माहिती असतात कारण त्यांना याचा फायदा होतो. तर मित्रांनो बघा इथे आपल्याला आता पहिल्यांदा उदानाची भरती पाहायचं आहे. तर आपण पाहूया. चंद्र सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेने कार्य करतात. कोणाच्या? चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा काय करतात? अमावस्येला आणि पौर्णिमेला एकाच दिशेने कार्य करतात आणि त्यामुळे काय होतं? गुरुत्वाकर्षण बल वाढतं. म्हणजे यांच्या एकाच दिशेने कार्य करण्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढतं. चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल पण असतं आणि सूर्याचं पण असतं, त्यामुळे अधिक गुरुत्वाकर्षण बल होतं आणि त्या दिवशी काय होतं? उदानाची भरती येते, जी कशी असते? सरासरीपेक्षा फारच मोठी असते. म्हणजे नेहमीपेक्षा ती भरती कशी असते? मोठी असते. आपल्याला इथे त्यांनी डायग्रामॅटिकली देखील दिलेलं आहे. तर बघा भरतीच्या ठिकाणी जिथे भरती आली इथे आपल्याला पाण्याचा फुगवटा दिसतो. या ठिकाणी इथे भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा दिसतो आणि आपल्याला ओहोटी जिथे आहे तिथे काय दिसतं आपल्याला? ते पाणी जे आहे ते खोलपर्यंत गेल्यासारखं किंवा थोडं कमी झाल्यासारखं पाणी आपल्याला तिथे दिसतं. इथे ओहोटीची आहे बघा, इथे ओहोटी आहे आणि इथे भरती आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला आता काय पाहायचं आहे? भांगाची भरती पाहायचं आहे. उदानाची भरती समजलं, आता आपण भांगाची भरती पाहूया. निप टाईड ज्याला म्हटलं जातं. तर चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो काय करतो? पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भामध्ये काटकोन स्थितीत येतो. कसा येतो? काटकोन स्थितीमध्ये येतो. कोण? चंद्र. याचा आपण डायग्रामॅटिकली पाहूया नंतर. तर ही स्थिती जी आहे ती प्रत्येक महिन्याच्या
शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. कधी येते? शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या काटकोनात. त्यानंतर काय दिलंय की या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेने कार्य करतात. बरोबर. आणि सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील जे पाणी आहे ते काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा देखील परिणाम दिसून येतो तिथे. कुठे? सूर्यामुळे भरती आलेल्या ठिकाणी त्या पाण्यावरती. आणि ज्यामुळे जी निर्माण झालेले भरतीच्या पाण्याची पातळी असते ती कशी असते? नेहमीपेक्षा कमी चढते आणि नेहमीच्या ओहोटीपेक्षा काय होते? कमी उतरते. तर बघा, म्हणजे नेहमी जेव्हा भरती येते तेव्हा ती फुगवटा जास्त असतो, परंतु जेव्हा अशी परिस्थिती येते जेव्हा चंद्र जो आहे तो सूर्य आणि पृथ्वीशी काटकोनात असतो तेव्हा काय होतं? नेहमीच्या भरतीपेक्षा कमी भरती आणि नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी ओहोटी असते. म्हणजे पाणी कमी उतरलेलं असतं आणि पाण्याचा फुगवटा जो असतो तो भरतीच्या ठिकाणी कमी असतो. कधी? भांगाच्या भरतीच्या वेळी. तर मित्रांनो, हे इथे लक्षात घ्या. हे असं का होतं? कारण चंद्र व सूर्य जे आहेत त्यांचे आकर्षण एक दुसऱ्याला पूरक नसतं. ते कसं असतं? परस्पर काटकोनामध्ये असतं आणि ही काय असते? भांगाची भरती असते. मित्रांनो, भांगाची भरती जी आहे ती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओहोटी जी असते भांगाची ओहोटी ती कशी असते? सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. हे लक्षात घ्या. हे महत्त्वाचं वाक्य आहे. भांगाची भरती जी आहे ती सरासरीपेक्षा लहान असते, तर ओहोटी जी आहे ती सरासरीपेक्षा मोठी असते. सरासरी ओहोटीपेक्षा भांगाची ओहोटी कशी असते? मोठी असते. इथे मित्रांनो परिस्थिती त्यांनी दाखवली आहे. कंडिशन कशी असते की सूर्य, पृथ्वी आणि त्याच्याशी काटकोनात चंद्र आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यांनी म्हटलं आहे की भरती ओहोटीची कक्षाविषयी आपल्याला त्यांनी दाखवलं आहे की तुम्हाला माहिती आहे का? भरती ओहोटीच्या वेळी काय होतं? पाण्याच्या पातळीतल्या फरकाला भरती ओहोटीची कक्षा म्हटले जाते. म्हणजे भरती आणि ओहोटी जेव्हा येते त्या पाण्याच्या पातळीतल्या जो फरक असतो, जो वाढलेला कमी झालेला तो फरक असतो, त्याला काय म्हणतात? भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रामध्ये ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागामध्ये ही कक्षा वाढत जाते आणि भारतीय द्वीपकल्पाच्या म्हणजे आपल्या भारतीय किनारी भागांमध्ये ही कक्षा जी आहे ती सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा ज्या आहेत त्या फंडीच्या उपसागरात. फंडीच्या उपसागरात म्हणजे कुठे? उत्तर अमेरिकेच्या ईशान्येला जे उपसागर आहे त्या उपसागरामध्ये आहेत आणि ही कक्षा 1600 सेंटीमीटरपर्यंत असते. किती? 1600 सेंटीमीटरपर्यंत. बघा किती मोठी. त्यानंतर भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कुठे? खंबातच्या आखात आपले जे आहे तेथे आढळते. हे लक्षात ठेवा की भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातच्या आखात इथे आहे आणि जगभरातील सर्वात मोठी कुठे? फंडीच्या उपसागरात. कुठे? उत्तर अमेरिकेच्या ईशान्येला आणि ती सुमारे 1100 सेंटीमीटर आहे. तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक स्टॅटिस्टिकल माहिती आहे. त्यानंतर आता आपल्याला भरती ओहोटीचे परिणाम काय होतात ते पाहायचे आहेत. तर मित्रांनो बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे मासेमारांना याचा फायदा होतो. तर भरती ओहोटीच्या भरतीचं जे पाणी असतो त्या पाण्याबरोबर मासे काय होतात? खाडीमध्ये येतात आणि त्याचा फायदा कशासाठी होतो? मासेमारीसाठी होतो. तसेच भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि समुद्र किनारा स्वच्छ होतो. आपण मगाशी 2 छायाचित्र पाहिले त्यामध्ये फरक पाहिले ना, ते आता आपल्याला इथून कळतील. जे बंदरे आहेत समुद्र किनाऱ्यावरील जे बंदरे आहेत ती गाळाने भरत नाहीत. त्यावरचा गाळ निघून जातो, गाळ साचत नाही आणि भरतीच्या वेळेला काय होतं? जहाजे आपल्याला बंदरांमध्ये आणून ठेवता येतात. शिवाय भरतीचे पाणी जे आहे ते मिठागरात साठवून त्यापासून आपल्याला मीठ देखील तयार करता येतं आणि ते मीठ तयार केलं जातं. तसेच भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज देखील निर्माण करता येते आणि भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज जर आपल्याला नीट आला नाही मित्रांनो आणि समुद्रात आपण पोहायला गेलेलो असू किंवा एखादा व्यक्ती तिथे पोहत असेल तर त्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. इतकं ते पाणी वेगाने येत असतं. शिवाय भरती ओहोटीमुळे तीव्राची जी वने असतात किंवा किनाऱ्या भागातील जी जैवविविधता असते त्याचा काय होतो? विकास होतो आणि त्यांचे जतन होते. आपण मगाशी जे सुरुवातीला छायाचित्रे 2 पाहिली त्यामध्ये एक चित्र असं सुकलेली वनस्पत्या किंवा तिथली जैवविविधता आपल्याला एवढी दिसत नव्हती आणि वने तिथली झाडं एवढी चांगली वाटत नव्हती, परंतु दुसऱ्यात आपण पाहिलं ना एक ग्रीनरी आपल्याला हिरवळ दिसत होती. ती कशामुळे? तर भरती ओहोटीमुळे.
तर मित्रांनो, भरती ओहोटी जी आहे किंवा भरतीची वेळ जी आहे त्याच्यामध्ये रोजच्या रोज बदल होत असतो. आता भरतीची वेळ जी आहे ती रोजच्या रोज कशी बदलते, का बदलते ते आपण पाहूया. तर बघा, भरती ओहोटीची प्रक्रिया जी आहे ती सातत्याने घडत असते, बरोबर. आणि भरतीची कमाल मर्यादा असते एक, ती गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते. म्हणजे आधी भरती येते आणि त्यानंतर ओहोटी येते. म्हणजे आधी फुगवटा येतो आणि नंतर मग ते पाणी उतरत जातं. तर मित्रांनो, पूर्ण ओहोटी झाली की त्याच्यानंतर काय होते, भरतीची सुरुवात होते. म्हणजे अल्टरनेट भरती ओहोटी चालू राहतं. तर आपल्याला वेळेविषयी पाहायचं आहे. तर यामध्ये आपल्याला कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे. तर ते बघूया आपण. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की समजा ही पृथ्वी आहे, तर ही पृथ्वीपासून चंद्र इथे आहे. आता ही भरती आली, त्यांनी आपल्याला वेळ काय इथं काय दिलं आहे, तर 6 डिग्री 15 याच्यावरती जर ते असेल तर हे डिस्टन्स बघा. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी चंद्र दाखवले, तिसऱ्या ठिकाणी, तर हे डिस्टन्स वाढत जातं. मग पुढे हे चंद्र इथं येईल असं असं करून ते एक पॉईंटला येऊन कमी होईल किंवा एक पॉईंटला इथं सर्वात जास्त असेल, असं डिस्टन्स वाढत जातं, कमी होत जातं. ह्या गोष्टी चालू राहतात आणि त्यामुळे काय होतं, बदल होत राहतात. आता बघा, पृथ्वीची गती आहे ती 1 डिग्रीला किती आहे, 4 मिनिटे आहे. आणि मग 12.30 डिग्रीला लागणारा वेळ किती असेल, 50 मिनिटं असेल. मग त्यानुसार प्रत्येक डिग्रीनुसार, प्रत्येक अक्षवृत्त रेखावृत्तानुसार तो बदल कसा होतो, तो वेळेमध्ये काही वाढ होत जाते किंवा वेळ कमी होत जाते. आणि त्यानुसार मग काय होते, भरतीची वेळ रोजच्या रोज बदलत असते. कारण की चंद्राच्या पोझिशननुसार ते ठरतं किंवा पृथ्वी किती परिवलन करते त्यानुसार ते ठरत असतं. तर यावरून तुम्हाला ते कळू शकतं. तर मित्रांनो, आता आपण बघूया की किनारी भागात जे आहेत त्यामध्ये दिवसातून म्हणजे 24 तास साधारणतः काय होतं, 2 वेळा भरती येते आणि 2 वेळा ओहोटी येते. बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवा, किनारी भागात दिवसातून 2 वेळा भरती, 2 वेळा ओहोटी येते. आणि 2 भरती ज्या आहेत त्यांच्या वेळातील फरक किती असतो, 12 तास 25 मिनिटांचा फरक असतो. तर हे लक्षात घ्या. मग अशी सांगितलं तुम्हाला की त्या चक्र चालू राहतं, 12 तास 25 मिनिटांचं एक चक्र असतं ते. म्हणजे त्यांच्यामध्ये 2 भरतींमध्ये इतका फरक असतो. त्यानंतर त्यांनी आपल्याला आणखीन एक प्रयोग दिलेला आहे की एक पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या आणि ते भांडे काय करायचं, सपाट जमिनीवरती किंवा टेबलावरती ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये एक पूर्ण ते भांडं भरून जाईल एवढं पाणी ठेवायचं. आणि या भांड्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये लाटा निर्माण करायच्या. त्याला आपण त्या भांड्याला थोडा धक्का दिला, हलकासा हात लावला तरी देखील त्यात लाटा निर्माण होऊ शकतात. आणि भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा आपल्याला निर्माण करता येतील का, तसा प्रयत्न करा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकाल. तर बघा, मी तुम्हाला म्हटलं की हात लावून तुम्ही लाटा निर्माण करू शकता, परंतु त्यांनी आपल्याला सांगितले की भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करायच्या आहेत. आता मग तर तुम्हाला करता येतील का, तर त्याचे त्यांनी सांगितले की भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ते आपण आता बघूया. फुंकर मारल्यावरती लाटा निर्माण होऊ शकतात, कारण जे आपण चहामध्ये करत असतो. त्यांनी तो उदाहरण दिलेलं देखील आहे की गरम चहा आहे किंवा दूध आहे ते आपण पित असतो, त्यावर फुंकर मारतो आणि मग त्यात आपल्याला काय होतात, लहरी येताना दिसतात. आणि अशाच प्रकारे जेव्हा वारा येतो तेव्हा वाऱ्याकडून जी शक्ती मिळते, जी ऊर्जा मिळते, त्याने काय होतं, पाणी गतिमान होतं. म्हणजे पाण्याला प्रवाह मिळतो, पाणी प्रवाही होतं. आणि वाऱ्यांमुळे जे सागराचे पाणी आहे, सागरजल आहे, ते काय होतं, ढकलले जाते आणि पाण्यावरती तरंग निर्माण होतात. त्यांनाच काय म्हटलं जातं, त्यांनाच लाटा असे म्हटले जाते. कशाला, पाण्यावरती निर्माण झालेल्या तरंगांना. आणि लाटांमुळे सागराचे पाणी जे आहे ते वर खाली व किंचित मागे पुढे होते. आणि या लाटा आहेत यांच्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते ती किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात आणि त्या काय होतात, उथळ किनारी भागामध्ये येऊन फुटतात. बघा, तुम्हाला माहिती असेल की हा समुद्र किनारा असेल, इथून लाटा जर येत असतील, त्या लाटा जेव्हा किनाऱ्याला धडकतात तेव्हा त्या संपतात. म्हणजे किनाऱ्याच्या पुढे त्या लाटा जास्त येत नाहीत, तिथं त्या फुटून जातात. तसेच मित्रांनो, आपल्याला इथे त्यांनी सांगितलं आहे की लाटा ज्या आहेत त्या सतत निर्माण होत असतात आणि लाटांची निर्मिती जी आहे ती देखील एक नैसर्गिक आणि नियमित होणारी घटना आहे. लाटा चालूच असतात ना, कारण वारा वाहतच असतो, त्यामुळे लाटा देखील निर्माण होतच राहतात. बघा, इथे लाटांचं चित्र देखील दिलेलं आहे. किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा त्यांनी दाखवलेल्या आहेत. ज्यांनी समुद्र पाहिले नसतील काही लोकांनी, त्या इथं पाहू शकतात. तर लाटेची रचना आता आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो, वाऱ्यामुळे सागरी जळ जे आहे, सागराचे पाणी जे आहे ते उचलले जाते, आपण पाहिलं. आणि त्याच्या समोर काय होतं,
खोलगट भाग तयार होतो. जेव्हा पाणी उचललं जाते तेव्हा त्याच्यासमोर काय होतं, एक खोलगट भाग तयार होतो. इथे दिलेला एक खोलगट भागचा खोलगट भाग तयार होतो आणि लाटेचा जो उंच भाग असतो त्याला काय म्हटले जाते, शीर्ष म्हटले जाते. ही लाट आहे तर याचा हा उंच भाग आहे, याला शीर्ष म्हटले जाते. आणि जो खोलगट भाग असतो त्या खोलगट भागाला काय म्हटले जाते, हा खोलगट भाग आहे त्याला काय म्हटले जाते, द्रोणी असे म्हटले जाते. मित्रांनो, वेगवान वारा जो असतो तो एकाच दिशेने वाहत असतो आणि त्यामुळे काय होतं, मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी जे आहेत यांच्यामधील उभे अंतर असतं ते लाटेची काय असते, उंची असते. म्हणजे हे जे आहे ही काय लाटेची उंची आहे. आणि त्या दोन शीर्ष किंवा दोन द्रोणी यांच्या दरम्यानचे जे अंतर असतं ते काय असतं, आता हे जे अंतर आहे ती काय लाटेची लांबी झाली किंवा इथून एवढं हे अंतर काय झालं, लाटेची लांबी झाली. म्हणजे दोन शीर्ष किंवा दोन द्रोणी दरम्यानचं अंतर. तसेच मित्रांनो, लाटेची लांबी, उंची आणि लाटेचा जो वेग आहे तो कशावरती अवलंबून असतो, वाऱ्याच्या वेगावरती अवलंबून असतो. हे इथे लक्षात घ्या. बघा इथे लाटेची रचना आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला लाटांची गती पाहायची आहे. तर आपण सागरी किनाऱ्याजवळ जर उभे जर पाहिले तर आपल्याला त्या लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात आपण लांबवर टाकली तर ती वस्तू त्या लाटेबरोबर येते, आपल्याकडे येते. ती किनाऱ्याकडे येत नाही, पण ती त्या जागेवरती काय होते, फ्लोट होत राहते. म्हणजे जर आपण वस्तू फेकली तर ती वस्तू तिथेच राहील, पण ती लाट जशी येईल तशी ती वरती उचलली जाईल, खाली जाईल. परत लाटेसोबत ती वरती उचलली जाईल, खाली जाईल, परंतु ती किनाऱ्याकडे येणार नाही. म्हणजेच काय, लाटेतील पाणी काय होत नाही, पुढे येत नाही. जे लाटेतील पाणी पुढे येत नाही, पण ते पाणी जे असतं, म्हणजे एका ठिकाणी लाट आली, आता समजा हा समुद्र आहे, एवढा समुद्र आहे, तर इथे लाट आली तर इथले पाणी असे पुढे नाही येत, परंतु त्याच्या पुढच्या पाण्याला तो एक फ्लो देतो, एक ऊर्जा देते आणि ते पुढचं पाणी पण पुन्हा वरती उचललं, असं करत करत पाणी वरती उचललं जातं. ओके, याच्यात तुम्हाला ते कळू शकतं. आणि लाटेच्या पाण्याचे वहन न होता काय होतं, पाण्यातील ऊर्जेचे वहन होत असते. तर हे इथे लक्षात घ्या की लाट येते तेव्हा पाण्याचे वहन होत नाही तर ऊर्जेचे वहन होते. त्यामुळे वस्तू पुढे येत नाही, ती वस्तू तिथल्या तिथेच राहते. आपण देखील पाण्यामध्ये जेव्हा जातो, समुद्रामध्ये काही लोक पोहायला जातात तेव्हा ते देखील अनुभवतात, लाटांची मजा घेतात. ते तिथे राहतात, लाटांसोबत वर उचलले जातात, खाली जातात. तर हे यावर अवलंबून आहे, लाटांची गती. यामध्ये आपल्याला कळतं ते की का होतं असं. तसेच मित्रांनो, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय, वारा आहे. पण काही वेळा काय होतं, सागराच्या तळाशी भूकंप होतात किंवा ज्वालामुखी होते. यामुळे देखील काय होतात, लाटा निर्माण होतात. म्हणजे आपण मगाशी पाहिलं की पाण्याला धक्का मारला तरी त्यामध्ये तरंग लहरी निर्माण होऊ शकतात. तर भूकंप आणि ज्वालामुखी यांसारख्या मोठ्या नैसर्गिक क्रिया आहेत. यांमुळे आवाज होतो, कंप निर्माण होतात किंवा उद्रेक होतो. तेव्हा काय होतात, तरंग लहरी निर्माण होतात. एक प्रकारे त्या पाण्याला धक्का बसतो आणि त्यात तरंग लहरी निर्माण होतात. मग त्यातून लाटा निर्माण होतात. आणि उथळ किनारी भागामध्ये अशा लाटा ज्या आहेत त्यांची उंची काय असते, प्रचंड असते. कोणत्या, भूकंप आणि ज्वालामुखींमुळे निर्माण झालेल्या लाटा. आणि या लाटा कशा असतात, विध्वंसक असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी किंवा वित्तहानी होते. आणि या लाटांना काय म्हणतात मित्रांनो, या लाटांना त्सुनामी असे म्हटले जाते. कोणत्या लाटा, भूकंप व ज्वालामुखीमुळे येणाऱ्या लाटा, यांना काय म्हणतात, त्सुनामी म्हणतात. मित्रांनो, 2004 साली सुमात्रा, हे लक्षात घ्या, 2004 साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या आणि त्यांचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांना देखील बसला होता. बघा मित्रांनो, किती वेगवान असेल त्या लाटा. त्सुनामी जी असते ती खूप वेगवान असते आणि त्याचा प्रचंड नुकसान होतं त्यातून. आणि त्या इतक्या तीव्र असतात की बघा, सुमात्रा बेटाजवळ आलेल्या त्या इंडोनेशियातील, परंतु त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा आणि श्रीलंकेला देखील बसला. मित्रांनो, लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या ज्या भूभाग असतात त्यांची झीज होते आणि उपसागरासारख्या सुरक्षित भागामध्ये काय होतं, वाळूंचे संचयन होतं आणि पुळण निर्माण होतात. तरी भूरूपे वगैरे हे तुम्ही आपल्याला पुढे अभ्यासायचंच आहे. त्यामध्ये आपण हे सर्व पाहूच की संचयनामुळे किंवा झीजमुळे कोणते भूरूपे तयार होतात. पण हे लक्षात घ्या की लाटांमुळे समुद्रात जे घुसलेले भूभाग असतात त्यांची झीज होते, इरोजन होतं आणि जे उपसागरासारखे सुरक्षित भाग असतात ते वाळूंचे संचयन होऊन पुळण निर्माण होतं. त्यानंतर मित्रांनो,
सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागामध्ये त्सुनामीचा धोका निर्माण होतो आणि अशा वेळी किनारी भागांपासून दूर जाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे काय होतं, जीवितहानी टाळता येते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी गरजेचं आहे आणि हेच केलं जातं ना जेव्हा भूकंप वगैरे होणार असेल. आपल्याला आधी कळतं किंवा चक्रीवादळ येणार असेल. आत्ताच निसर्ग चक्रीवादळ आलं होतं तेव्हा रायगड वगैरे सारख्या ठिकाणावरून, बऱ्याचशा ठिकाणावरून काय केलं होतं, लोकांना हलवलं होतं. जे किनाऱ्यालगत राहणारे लोक होते त्यांना हलवलं होतं, त्यांचं स्थलांतर केलं होतं. का? कारण जीवितहानी होऊ नये म्हणून. तसेच मित्रांनो, आपल्याला याचा अभ्यास आणखी आपल्याला कुठे मिळणार आहे, तर इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञानच्या ऊर्जा साधनेमध्ये याचा अभ्यास करायला मिळणार आहे. तसेच इयत्ता 9वीच्या भूगोलामध्ये आपल्याला याचा अभ्यास अंतर्गत हालचाली या पाठात करायला मिळणार आहे. शिवाय इयत्ता 6वीचं जे सामान्य विज्ञान आहे, ऊर्जेची रूपे, त्यामध्ये देखील आपल्याला हा भाग अभ्यासायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, इथे पुळण दिलेलं आहे. हे पुळण आहे. गणपतीपुळे. गणपतीपुळे देखील काय आहे, एक पुळणाचा प्रकार, पुळणाचंच एक उदाहरण आहे. ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक माहिती दिलेली आहे. सागरी किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा काय होऊ शकतं, गंभीर दुर्घटना घडू शकतात. आणि त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे. आणि या वेळा जर आपल्याला माहीत करून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे. कॅलेंडरमध्ये तिथी दिलेली असते ना, तर ती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे तिथी जी असेल तिच्या पाऊणपट केले तर ती काय असते, भरतीची वेळ असते. तर बघा, तुम्ही तुमच्या घरात कॅलेंडर असतील, आपल्या कालनिर्णय वगैरे यांसारखे कॅलेंडर, मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये तिथी नाही दिसणार, त्यामुळे तुम्ही आपल्या कालनिर्णयमध्ये तिथी पहा आणि त्याच्या पाऊणपट केलं तर आपल्याला पूर्ण भरती असण्याची वेळ ते आपल्याला दिसते. म्हणजे बघा, त्याचं उदाहरण पण दिलं आहे की सागरी किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी जर आपण गेलो तर चतुर्थी म्हणजे काय, 4था दिवस, आणि त्याच्या पाऊणपट म्हणजे 3. 4च्या पाऊणपट किती, 3. आणि याचाच अर्थ काय असते, त्या दिवशी दुपारी 3 वाजता आणि पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल. आणि त्याच्या साधारण 6 तास पुढे म्हणजे रात्री 9 वाजता आणि सकाळी 9 वाजता काय असेल, पूर्ण ओहोटी असेल. समजा अष्टमी असेल तर मग त्याचं आपल्याला अष्टमी किंवा नवमी असेल तर नवमीच्या आपल्याला किती पाहिजे, 3 पट. ओके. आणि त्यानुसार तुम्ही टाईम काढून मग ते करा. तसेच मित्रांनो, स्थळ काळानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो आणि भरती ओहोटीबरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. मित्रांनो, ही जनरल गोष्ट आहे पण ही खूप महत्त्वाची आहे, अन्यथा आपल्याला आपली जीवितहानी होऊ शकते. आपल्याला अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरतीच्या ओहोटीच्या वेळा त्यांनी विचारल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे, त्याच्यावरती कमेंट करायची आहे. तर इथे आपला पाठ संपलेला आहे, भरती ओहोटी. त्यानंतर आपण पुढचा पाठ पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.